नमस्कार मैत्रिणींनो, मी सानिका मम्माज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कारल्यापासून काहीतरी नवीन रेसिपी ट्राय करूया। कारलं तसं कोणालाच आवडत नसतं खायला, पण काहीतरी वेगळं करत राहिलं तर मुलं पण आवडीने खातात। इथे मी आज एक मसाला भरवा कारलं बनवत आहो। इथे मी पाव किलो कारली घेतलेली आहे। ते मधोमध कट करून घ्यायचे। त्यामधले जे बिया आहे त्या बिया मी काढून घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकता मी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बी ठेवलेलं नाही आहे। ते बिया मी काढून घेतल्या। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये एक 10 ते 15 मिनटं आपल्याला ते पाण्यामध्ये ठेवायचं आहे। हे बघा मी मीठ टाकून घेतलं इथे। एक 10 ते 15 मिनटं याला आपण असंच पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत। त्यानंतर आपण इथे ना जो आपल्याला कारल्यामध्ये मसाला भरायचा आहे ना, तो मसाला तयार करून घेणार आहोत। इथे मी 1 चमचा धने, एक अर्धा चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे। याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। इथे मी भाजून घेतलेला आहे तो मसाला, तुम्ही बघू शकता। धने, जिरे, बडीशोप, खोबरं याला थोडंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं। माझं इथे भाजून झालेलं आहे ते। त्यानंतर आपण 2 छोटे कांदे घेणार आहोत। ते कांदेही भाजून घ्यायचे आपल्याला, जास्त नाही भाजायचे, थोडेसेच एक 2 ते 3 मिनिटासाठी नुसते भाजायचे आहे। नॉर्मल भाजून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं अद्रक, त्यानंतर थोडंसं 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ॲड करून घेणार आहोत आपण यामध्ये। थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे कांदा लवकर भाजला जातो। त्यानंतर यामध्ये मी अद्रक, लसूणही टाकून घेतला। नंतर 1 ते 1.5 चमचा मी तीळ टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये। तीळही थोडीशी भाजून घ्यायची आहे। तीळ टाकून घेतली, त्याला भाजून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला हा मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचा आहे। चांगला बिना पाणी टाकता दळायचा आहे। यामध्ये पाणी नाहीच टाकायचं आहे। त्यानंतर मी यामध्ये घरातला 1 चमचा गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद पावडर ॲड केलेली आहे। नंतर चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। मीठ मी आधीच टाकते, कारण की तो पूर्ण मसाला एकजीव झाला पाहिजे म्हणून मी मीठ आधीच टाकते। त्यानंतर यामध्ये थोडीशी आमचूर पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा। छोटासा चमचा आमचूर पावडर टाकल्यानंतर हा मी दळून घेतला। त्यानंतर याला बघून घ्यायचं आपल्याला किती जाड बारीक ठेवायचं हे आपण ठरवायचं आहे। दळून झालेला आहे। आता आपण हा मसाला कारल्यांमध्ये भरायचा आहे। जे कारले आपण इथे पाण्यात टाकून ठेवलेले आहे ना, सर्वप्रथम आपण ती कारली उकडून घ्यायची आहे। एक 2 ते 3 मिनिटासाठी उकडवायची आहे। मी स्वच्छ धुवून घेतली कारली। नंतर एका पॅनमध्ये टाकले, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं। एक 2 ते 3 मिनिटासाठी यांना वाफवून घेत आहे मी आता। हे बघा तुम्ही बघू शकता, इथे मी कारले वाफवायला ठेवली आहे। त्यावर झाकण ठेवायचं आणि एक 2 ते 3 मिनिटासाठी वाफवायची आहे फक्त आपल्याला। वाफायची यासाठी का ते असं कच्चं लागायला नको म्हणून, आणि त्याचा कडूपणा कमी होऊन जावं म्हणून मी वाफवून घेतली आहे। आपले कारले वाफून झालेले आहे। यांना आता आपण एका चाळणीमध्ये मी हे ओतून घेत आहे। त्याचं पाणी नितरून जायला पाहिजे। पाणी नितरल्यानंतर हे बघा, कारली इथे मी काढून घेतली, याचं पाणी नितरून घेतलेलं आहे। आता याला 1 2 मिनटं थंड होऊ द्यायचं। त्यानंतर मी इथे तेल गरम करायला ठेवते। एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया आणि तो जो मसाला आहे आपण तो त्या कारल्यांमध्ये भरलेला आहे। आता आपण ती कारली तेलामध्ये तळून घेऊया। इथे मी मसाला भरून घेतलेला आहे कारल्यांमध्ये। आता त्यांना चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये। त्यांचा कलर चेंज होईपर्यंत परतवायचे आपल्याला कारले इथे।
तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 2 ते 3 मिनटं त्यावर झाकण ठेवून घ्यायचं. आता त्याला आपण पलटी करून घेऊया. आता यांना पलटून घ्यायचं. आपल्या कारल्यांचा कलर इथं बदलतोय. राहिलेला जो थोडाफार मसाला आहे तो मसाला मी यामध्ये टाकून घेतला, म्हणजे त्याच्या बाहेरच्या साईडला पण एक छान अशी कोटिंग तयार होते आणि टेस्टही छान लागते, म्हणून मी तो उरलेला मसाला त्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. इथे आपली कारली तयार झालेली आहे. बघू शकता किती छान अशी दिसत आहे ते. आपली कारली इथे तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.